श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय दुसरा सांख्य योग. कमेंट मध्ये पांडुरंग हरी लिहून सुरू करूया. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थु तेथे, शोकाकुल रुदना ते करितू असे. ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झळंबले, ना तरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणूनी कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस, तया परी तो पांडु कुमरू, महामोहे अति जर्जरू. देखोनी श्री शारंग धरू काय बोले, म्हणे अर्जुना आदि पाही, हे उचित काय ये ठाई. तू कवण हे काई करीत आहासी, तुझ सांगे काय जाहले, कवण उणे आले, करिता काय ठेले हेतू काईसा. तू अनुचिता चित्तने दिसी, धीरू कही न संडिसी, तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी आला ठेपणाचा आवो तिही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू की याजी येथे, सांडून या वीर वृत्तीते, अधोमुख रुदना ते करितु आहासी. विचारी तू अर्जुनो, की कारुण्ये की जसी दीनो, सांगपा अंधकारे भानु ग्रासिला थी. ना तरी पवनु मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधन चिगिळो निजाये पावकाते, की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांगपा महाफणी दरदुरे गिळिजे काई. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथिके जाहला, परितो त्वा साच केला आजी एथ. म्हणूनी अजुनी अर्जुना, झणे चित्त देसी याहीना, वेगी धीर करुनिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगई जुंझा वेळे सदयता उचित काई. हे असतीये कीर्तिसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. म्हणून शोकू न करी, तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अभेरी पंडुकुमरा. तुझ नवे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजुनी वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नियवसरे, एथ कृपाळू पण नुपकरे, हे आताची काय सोय रे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी, की हे गोत्र जनोळखसी, वायाची काय करिसी अतिशो आता. आजीचे हे झुंज, काय जन्मानवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेणिजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोहो धरिली आईसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण, एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नितो कृपावंतू, नाना परी असे शिकवितू, हे ऐको निपंडुसुतो काय बोले. देवा हे ये तुले वरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तूची विचारी संग्रामू हा. हे झुंज नभे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू गोढवला आम्हा.
देखै माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषु पाप विजती तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे जया लागी मने विरू आम्ही स्वप्नीही न શકો धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातु देवा वरी जळो हे जियाले एथ आघवे आसी हे चिकाय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थु द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिला तेणे उपकारे काय आभारैला वधी तयाते जेथीची या कृपाला हिजे वरू तेथेची मने व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आहाच देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाचिये हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय तयाचे वरी अमृत ही विटे की काळवशे वज्र ही फुटे परी मनोधर्मू न लोटे विकर विलाही स्नेहा लागी माये मणिपेते की रूहो ये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग येथ घातू चिंतू येईल ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनानये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर ते असतू येथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे परिशस्त्र आता न धरिजे यावरी देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिभारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढू निकाय किजती लिप्त केवी सेवी जती मजनये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्री कृष्णा अवतारी परी ते मनाने चिमुरारी ऐकोनिया हे जाणो निपार्थु बिहाला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्तया बोला देती चिना ये रवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा पै विरुजयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती आता ऐसिया ते वधावे की अभेरुनिया निखावे या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे एथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच सता न दिसे वस्तुजात देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे तरी श्री कृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू तू गुरुबंधू पिता तू आमुची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू की सरिता ते सागरू त्यजी केवी ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी
देवा तुची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी, मागील माझे तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरे ना धर्मा, ती झडकरी पुरुषोत्तमा, सांगई आता. हे सकळ कुळ देखोनी, जो शोक उपनलासे मनी, तो तुझिया वाक्या वाचूनी, न जाय आणिके. एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविसेल, परी मोहान फिटेल मानसीचा. जैसी बीजे सर्वथा हाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचिली, आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाये, परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवननो हे जीव बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जब क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भाजेची ना. हे जाणोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्री हरी गारुडी पातला की. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्री कृष्णा जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षील आता. म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखा तेथ फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू, जालासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरू वणवला का. म्हणून सहजे सुनीळू, कृपामृते सजळू, तो गोळलासे श्री गोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची आराणुका, ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्तीदासू. ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोकाकुळितू काय बोले. ऐके सखे दुबोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरूनी ठेला, तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला, देखो नितया ते. मग आपुला चित्ती म्हणे, एथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हाव मजे आता कवणे परी, कैसे निधीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखो निव्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची. तैसे विवरितु असे श्री अनंतू, तया दोन्ही सैन्यातू, जया परी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आथी. की औषधाची आकडू अटपणी, जैसे अमृताची पुरवणी, ते आहाचन दिसे परिगुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, ये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा एथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिबे ते न संडिसी,
आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेणसी. परी या कौरवा ते शोचू पहासी. हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पार्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काई. एथ समर्थू एक आथी तयापासून भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रतैसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती. तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता. ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी तुवा का शोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी. आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखै विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. अर्जुना सांगै न ऐक येथ आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती यशेख आदि करूनी. नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे. येरवी तत्वता वस्तु जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले. तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले. तरी आता काय निमाले विचारी पा. ऐके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे मग तारुण्यी ते भ्रंशे. परी देहची हान नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण. तिही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती. ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखै शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. ध्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. जो घ्राण संगे विषादू तोषु देता. तैसा चिद्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू. म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखै इंद्रिया आधीन होईजे तैशी तोषणा ते पाविजे. आणि सुख दुःखी या कळीजे आपण पे. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. का स्वप्नींचा आभासे भद्र जाती. देखै अनित्यतिया परी म्हणून तू अभेरी. हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. हे विषय जया ते ना कळिती तया सुख दुःखे दोन्ही न पवती. आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा. जो या इंद्रियार्था नागवेची.
आता अर्जुना काही एक सांगेन मी आईक, जे विचार परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होऊन निमिनले असे, परी निबडून राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ, तोडोन या चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेच्या आयणी, करिता दधी कडसणी. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, की भूस बीज एकवट, उपनिया राहे घनवट. तीथ उडे ते फलकट, जाणो आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी, म्हणून अनित्याच्या ठाई, तयास्तिक्य बुद्धी नाही. निष्कर्षू दोहीही देखिला असे, देखै सारा सार विचारिता. भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू. तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयाती तू. तया केली आहे घातू कदा नोहे. आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे. म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. तू धरुनी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते. मी मारिता हे मरते म्हणतू आहासी. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी. तरी वधिता तू नभेसी, हे वध्य नभती. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे. मगचे उनिया पाहिजे, तब काही नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमतु आहा शिवाया. शस्त्रे हाणितली या छाया, जैसी आंगी न रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला. परी भानू नाही नासला, तया सवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे. तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाशु नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे. तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपाधी विशुद्धू. म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे. एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू. सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. हा तर्काची ये दिठी, गोचरनो हे किरीटी. ध्यान याचिये भेटी, उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना, आपुनो हे साधना. निस्सिमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा गुणत्रया रहितू, अनादि अविकृतू. व्यक्तिसी यती तू सर्वरूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा. मग सहजे शोक वाघवा, हरेल तुझा. अथवा ऐसा नेणसी, तू अंतवंतची मानिसी. तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. जो आदि स्थिती अंतू, हा निरंतर असे नित्यू. जैसा प्रवाहो अनुस्युतो गंगाजळाचा. ते आदि नाही खंडले, समुद्री तरी असे मीनले. आणि जातची मध्ये उरले, दिसे जैसे. ये तिन्ही तया परी, सरसीच सदा अवधारी. भूतासी कवणी अवसरी ठाकतीना. म्हणून हे आघवे, एथ तुझ न लगे शोचावे. हे स्थितीची हे स्वभावे, अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना, नयेची तुझी या मना. जे देखो निलोकू अधीना, जन्मक्षया. तरी एथ काही, तुझ शोकासी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाहो अपरिहर.
उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य हि संहरे म्हणूनी हा न परिहरे आदि अंतू तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाण तू चिनेणसी धनुर्धरा एथ आणिक ही एक पार्था तुझ बहुती परिपाहाता दुःख करावया सर्वथा विशो नाही जिये समजते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया ती एक क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नभती देखै पूर्वस्थितीच येती आपुलिये येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदीची जे नाही तया लागी तू हृदसी काई तू अवीटते पाही चैतन्य एक जयाची या तिची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासिये दिठी सूनी जयाते ब्रह्मचर्यातिव्रते मुनीश्वर तपाते आचरताती एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादु करिता उपरती होऊ निचित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक एकताची निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परिमाघवते न समात परतले नाही तैसिया योगीश्वराची या मती मिळणी सवे एकवटती परीजे विचारूनी पुनरावृत्ती भजती चीना जे सर्वत्र सर्वही देही जया करिता हि घातु नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचे निस्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मनी चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी तू अजुनी कान विचारिसी काय हे चिंतितू आहासी स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्मू एक आहे तो सर्वथा त्या जनो हे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनी ही विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशु होई लहिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मू पाही जो आचरिता बाधू नाही कबणे काळी जैसे मार्गेची चालता अपावो नपवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळी जे तया परी पार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे निष्कपटा होवावे कुसिणा घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी अर्जुना झुंज देखे आताचे हे हो काजे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ
क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंजैसे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळिजे चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख तेथ वचटे पडे पियूख तैसा संग्रामो हा देख पातला असे आता हा ऐसा अभेरिजे मग नाथिले शोचू बैसिजे तरी आपणा हाणा होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि दिवसीत पावतील महादोष जैसी भातारे ही न बनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी म्हणून स्वधर्मो हा सांडसील तरी पापावर पडा होसील आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी जाणते नितवची जियावे जब अपकीर्ती अंगा न पावे आणि सांगपा केवी निगावे येथोनिया तू निर्मत्सर सदयता येथून निघसी कीर माघवता परी ते गती समजता नमने लयया हेच हुकडून वेढीतील बाणवरी घेतील तीथ पार्थान सुटिजेल कृपाळूपणे ऐसेनी ही प्राण संकटे जरी विपाये पानी घणे घटे तरी ते जियाले ही वोखटे मरणाहुनी तू आणि कही एक न विचारिसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगई मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगई बोलू उरला निका काई लोकसायासे करूनि बहुते कावेचिती आपुली जीविते परिवाढविती कीर्तिते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणिती जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची आहाका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नातरी सर्प करुडाते तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मग हिणवो अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंज तुची आणि हे पळता पळवणे दिती धरून अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे चिंतले तरी भोगावे महीतळ ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजई वेगी देखै स्वधर्मुहा चरता दोषू नाशे असता तुझ भ्रांती हे कमण चित्ता पातकाची सांगै प्लवेची काय बुडिजे कामार्गी जाता आडळिजे परिविपाये चालो नेणिजे तरी तेही घडे अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभन धरावे मना माझी एथ विजयपण होईल ही सर्वधा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता वेना आपण या उचिता स्वधर्मे रहाटता
जे पावे ते निवांता साहो निजावे ऐसिया मने होवावे तरी दोषो न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षा वो साहिजे परी जैते सियुरिजे अचुंबित तैसे ऐहिक तरी ननशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे रहाटिजे परिकर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञून बंधिजे भूतबाधा तिया परीजे सुबुद्धी आपुलालिया निरवधी हा सताची उपाधी आकळू न सके जेथन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्माती निष्कंप गुणत्रयादिलेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषहीनाशे संसार भय जैसी दीपकळिका धाकुटी परिबहुते जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे ती कुटी म्हणो नये पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू कामृताचा लेशू दैवगुणी तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचू निकाही जिये आणि कलाणी नाही ती कची बुद्धी पाही अर्जुना जगी येरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरूनिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर एथ हे वाचू निकाही आणिक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते देखै कामना अभिभूत होऊनि कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपीती विधिते निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावू नदीजे कामिष्टांनी संचर विजे काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडिला तैसा नासिती धर्मो उपजला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे परिनेणती ते काय कीजे अप्राप्य देखै जैसी रांधवणी रससोयनिकी करुनिया मोलेविकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे तिही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादि समस्त सात्विकते ये रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण एथ जणे अंतःकरण दिगोदेसी तू गुणत्रया ते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबझणी जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची खेपे जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चालिजती सांगई मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे म्हणून ऐके पार्था याची परी पाहता
तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले. जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न भावी. हे सत्क्रियाची आचरावी हे तू विण. तू योगयुक्त होऊनी फळाचा संगु टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मी. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. किम निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथीचे अपरितोखे शोभावेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेली आहे सगुण जहाले ऐसेची मानी. देखै जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. देखै संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. परितेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे. जे कर्मशेष सहजे योग स्थिती म्हणून बुद्धियोगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू. मने करी अभेरू फळ हेतूचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले. ही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती न लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. तू ऐसा तै होसी जै मोहा ते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरैल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे कामागिला ते स्मरावे हे अर्जुना घवे पारुशेल. इंद्रियाची संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. तेथ अर्जुन म्हणे देवा हा जी अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझनिके ते पुसपाऊन मेघे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती यसे कैसे निरूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधिकारणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषु प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करितू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परिविषया माझी पतितू जेणे संगे कीजे. तो कामु सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थित प्रज्ञू होये पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैसेना. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेद रहितो. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अनवचिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे नेणे नाभिभवे. जो वोखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिख शोक रहितू. जो आत्मबोध भरितू
तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा का कूर्माची या परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छा वशे यावरी आपुले आपण तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे अर्जुनाणिकही एक सांगेन ऐकेकवतिक या विषयाते साधक यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परिरसने नियमून करीती ते सहस्रधा कवळिजती विषयी ही जैसी वरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा डवे नियांगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रसहटे जे जीवन हे न घटे येणे विण मग अर्जुना स्वभावे ऐसी ही नियमाते पावे जै परब्रह्म अनुभवे होनी जायजे तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय ये रवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटताती जतना निरंतर जयाते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरूनी आहाती तेही किजती का साविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का देखै विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे मगा कळिती स्पर्शे इंद्रियाचेनी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळीकटपण आहे इंद्रियांचे म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदयांतू विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातु करी अशेखा विवेक जाता जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा हि आपसे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला संमोह जाणे संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पापे स्मृती चंडवाती ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैसा सूर्य तेजाती ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशु घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ सबूळ हे उपडे ज्ञानजात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखै म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन दिवसीत पावे म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्था आणिकही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथिचेनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होनी असे तरी विषया तया काही आपण पे वाचूनी नाही मग विषय कवण काही बाधितील कवणा जरी उदकी उदक बुडिजे का अग्नि आगी पोळीजे
तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू, तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत मानी. देखै अखंडित प्रसन्नता आती जेथ चित्ता, तेथरी गणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणी कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तू. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाणे गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नभेची देखै मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरो निनरिगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न बसे, देखै अग्निमाची घापती, तिये बीजे जरी विरूढती, तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके. म्हणून युक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरिती विषय सिंधू. जैसी नावथडिये ठाकिता जरी बरपडी होय दुर्वाता, तरी चुकला हि मागवता अपावो पावे. तैसी प्राप्ते हि पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके. म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखै कूर्मजिया परी उवाईला अवीव पसरी, ना तरी इच्छावशे यावरी आपण पेची. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. देखै भूतजात निदेले तेथे जया पाहले, आणि जीव जेथे चेले तेथ निद्रितू जो. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्था आणिकही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहीशत मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समस्ता, परी न्यून नभे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्तिरिद्धी सिद्धी तयासी क्षोभुना हि बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तया ते. सांगै सूर्याच्या घरी प्रकाशू काय बाती बेरी, कान लविजे तरी अंधारी कोंडेल तो. देखै रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी, तो विगुंतला से अंतरी महासुखी. जो आपुले निनागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पाली बणे भिल्लाचेनी. जो अमृताचे ठेवी तो जैसा कांची नसेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडुनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमुचियाजी काजा कीर आले उपपत्ती या.
जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धर उआईला आता प्रश्न करील भला आशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मास यागरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञनाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तिदासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोध्यायः। रामकृष्ण हरी। मित्रांनो, ज्ञानेश्वरीच्या अर्थाविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। सारांश रूपात त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न यातून आपण केला आहे, तर ते नक्की बघा आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे व्हिडिओ सुद्धा बघत राहा। ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला हा व्हिडिओ बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी विषयीचे किंवा एकूणच संत विचारांविषयीचे आणि सकारात्मक व्हिडिओज मिस होऊ नयेत यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। रामकृष्ण हरी।